मनाली फॅम ट्रिपच्या साईटसीइंगच्या नेक्स्ट डेला आम्ही निघालो कसोल आणि मणिकरणकडे. रस्त्यात दिसणारे उंच पर्वत, रिव्हरसाईड रोड्स आणि शांतता, सुरुवातीपासूनच हा दिवस खूप छान वाटत होता. मणिकरणला पोचल्यानंतर सगळ्यात आधी जाणवतं ते म्हणजे तिथलं स्पिरिच्युअल वातावरण आणि आजूबाजूला पर्वतांनी वेढलेलं एक शांत ठिकाण. इथे गुरुद्वारा साहिब, महादेवाचं मंदिर आणि नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत. या गरम पाण्याने पवित्र स्नान करण्यासाठी आतमध्ये कुंड पण आहेत. लोक इथे फक्त साईटसीइंगसाठी नाही, तर थोडी शांती, श्रद्धा आणि पॉझिटिव्ह एनर्जी अनुभवायला येतात. कारण इथलं वातावरण, लोकांची श्रद्धा आणि तिथली शांतता हे सगळंच खूप कमाल आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला छान अशा छोट्या पुरचुंड्यामध्ये हरभरे किंवा तांदूळ भरून मिळतात आणि ते दोऱ्याला बांधलेले असतात. लोक त्यांना अशा प्रकारे या गरम पाण्यामध्ये थोडा वेळ धरून ते शिजल्यानंतर प्रसाद म्हणून ग्रहण करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या गुरुद्वारा साहिबमध्ये जो लंगर मिळतो तो सुद्धा याच गरम पाण्यामध्ये शिजवला जातो. त्यांना अशा प्रकारे मोठ्या मोठ्या मडक्यांमध्ये ठेवून तो इथल्या उकळत्या पाण्यामध्ये शिजवला जातो. माझ्या मते मनाली किंवा कसोल ट्रिपमध्ये मणिकरण ॲड केलं तर ट्रिपला एक वेगळाच इमोशनल आणि स्पिरिच्युअल अँगल मिळतो. अशाच रिअल ट्रॅव्हल एक्सपिरियन्सेससाठी फॉलो करा फ्रीडो ट्रिप्सला.